नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत MHATET म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2025 रोजी होणारा पेपर 1 आणि पेपर 2 साठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे तो बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र। या विषयावर आधारित आपण काही प्रश्न मालिका सुरू केलेली आहे। तर हा सराव प्रश्न मधील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 79। शाळेतील विद्यार्थ्यांना कशा प्रकारे अभिप्रेरित करणे योग्य आहे? पर्याय आहे निवडलेल्या अध्ययनाद्वारे, प्रासंगिक अध्ययनाद्वारे, सखोल अध्ययनाद्वारे, पाठांतराद्वारे अध्ययन। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सखोल अध्ययनाद्वारे। प्रश्न क्रमांक 80 शिक्षणाचा उद्देश रिकामी जागा हा असावा। पर्याय आहे विद्यार्थ्यांचे व्यावसायिकदृष्ट्या कुशल बनविणे, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जागृतीचा विकास करणे, विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करणे, व्यावहारिक जीवनासाठी विद्यार्थ्यांना तयार करणे। तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 व्यावहारिक जीवनासाठी विद्यार्थ्यांना तयार करणे। प्रश्न क्रमांक 81 असा स्तर ज्यामुळे एखादा घटना किंवा वस्तूबाबत तार्किकदृष्ट्या विचार करणे सुरू करते त्याला रिकामी जागा म्हणतात। तर पर्याय आहे संवेदनकारक अवस्था, औपचारिक क्रियात्मक अवस्था, पूर्वक्रियात्मक अवस्था, मूर्त क्रियात्मक अवस्था। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मूर्त क्रियात्मक अवस्था। प्रश्न क्रमांक 82 बालकाच्या ज्ञानात्मक विकासाच्या अवस्थांना रिकामी जागा अवस्थांना स्पष्टपणे रिकामी जागा द्वारे ओळखले जाते। असं पर्याय आहे कोलबर्ग, एरिक्सन, स्किनर, पियाजी। तर याचं अचूक उत्तर आहे स्पष्टपणे पियाजी द्वारे यांनी ओळखले गेले पाहिजे। प्रश्न क्रमांक 83 तरुण मुलांच्या अध्ययन प्रक्रियेमध्ये पालकाची भूमिका रिकामी जागा असावी। पर्याय आहे निषेधात्मक, सक्रिय, संवेदनात्मक, उदासीन। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सक्रिय। प्रश्न क्रमांक 84 बालकांच्या ज्ञानात्मक विकासास अधिक उत्तमरित्या कुठे परिभाषित केले जाऊ शकते? पर्याय खेळाच्या मैदानावर, विद्यालय वर्गात, सभागृहात, घरी। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विद्यालय वर्गात। प्रश्न क्रमांक 85 रिकामी जागाला अनुप्रेरित शिक्षणाचा एक संकेत म्हणून विवेचित केले जाते। पर्याय आहे वर्गात जास्तीत जास्त उपस्थिती, शिक्षकाद्वारे केले गेलेले उपचारात्मक कार्य, विद्यार्थ्यांद्वारे विचारलेले प्रश्न, वर्गात पूर्णपणे शांतता। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विद्यार्थ्यांद्वारे विचारले गेलेले प्रश्न। प्रश्न क्रमांक 86 निम्न वर्गातील खेळाची शिक्षण पद्धती रिकामी जागा आधारित असते। पर्याय आहे शारीरिक शिक्षण कार्यक्रमाच्या सिद्धांतावर, शिक्षण प्रणालीच्या सिद्धांतावर, विकास वृद्धीच्या मनोवैज्ञानिक सिद्धांतावर, शिक्षणाच्या सामाजिक सिद्धांतावर। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विकास बुद्धीच्या मनोविज्ञान सिद्धांतावर। प्रश्न क्रमांक 87 डिस्लेक्सिया रिकामी जागा अशी संबंधित आहे। पर्याय आहे मानसिक विकार, गणितीय विकार, वाचन विकार आणि व्यावहारिक विकार। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वाचन विकार। प्रश्न क्रमांक 88 गरजू बालकांना विशिष्ट स्वरूपाचे शिक्षण देण्याची सोय केली पाहिजे। पर्याय आहे इतर सामान्य विद्यार्थ्यांसमवेत विशिष्ट शाळांमध्ये, विशिष्ट बालकांच्या शिक्षण पद्धतीद्वारे, विशिष्ट विद्यालयात विशिष्ट शिक्षकाद्वारे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इतर सामान्य विद्यार्थ्यांसमवेत। प्रश्न क्रमांक 89 अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये अभिप्रेरणा रिकामी जागा। पर्याय आहे शिकणाऱ्या स्मृतीला तीव्र करते, नवीन अध्ययनाला जुन्या अध्ययनापासून अभिभेदित करते, दिशीय स्वरूपाने विचार करण्याचे शिक्षणास स्पष्ट करते, नवीन शिकणाऱ्यांमध्ये अध्ययनाची रुची निर्माण करते। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नवीन शिकणाऱ्यांमध्ये अध्ययनाची रुची निर्माण करते। तर ही होती बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयावरील पेपर 1 आणि पेपर 2 साठी अत्यंत महत्त्वाचं असणाऱ्या घटकावर सराव प्रश्नसंच। या पुढील भागात आपण या पुढील प्रश्न बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।